नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सकाळचे 7 वाजलेत. आता पहाटे 5 वाजल्यापासून आम्ही रिक्षावाल्याला फोन करत होतो. वाड्याला जायचं. रिक्षावाला झोपला असल्यामुळे त्या जागा आली नाही तर उशीर झाला जायला. आता बस भेटते का नाही काय माहिती. 7ची बीडमध्ये पोहोचलेत. आता आम्ही रिक्षावाल्याला बोलवलं होतं. बस गेली 7ची कल्याण गाडी. हे बघा पान आहेत, हे विड्याची पानं खायची विकायला आणलेत कोणीतरी, इथं ठेवलेत. थंडी आहे बरीच, सकाळी सकाळी थंडी वाजते. सगळ्यांनी स्वेटर घालून पॅक केलं. 2-3 तास उशिरा गाडी पंक्चर वाटते. थोडी बरे वाटते, थंडी कमी झाली. आता जायला पण उशीर होणार आहे. आता आम्हाला 13-14 तासाचा प्रवास आहे. अर्जुनला दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये आईने दक्षिण पूर्णाच्या दिवशीच घेऊन झालेला होता. गाडी ठोकली होती. एक टाका पडला होता त्याच्या कपाळावर. त्याच्यात माझे 10-12 दिवस खराब गेले. दिवाळी दिवशी जाईन बोगद्यातून जाताना एकदम भीती वाटते. थंड वाटतं, अंधार झाल्यासारखं वाटतो रात्रीचं. हा माळशीच घाट आहे. गेल्या वेळेस पण आम्ही थांबलो. बसमध्ये असल्यावर नाही थांबता येत, प्रायव्हेट गाडी करून घेऊन थांबता येतं. पावसाळ्यात तिथं बघण्यासारखं असते. भीती वाटते इथून जाताना. आणि परत थेट मेच्या सुट्ट्यातच गावी जाऊ. दिवाळीची सुट्ट्या आणि मेमध्येच जाण्यात येते गावात. मध्ये आधी परवडत नाही जायला. काही काम असतं तरी जातो सुट्टी घेऊन 8 दिवस. आणि इथं जास्त गाड्या वगैरे असतात. मोबाईल माझा पडायला लागला होता शूट करण्याच्या नादात. नाही दिसत मग गेले, इथून खाली पडला असतो मोबाईल. गेले पाठीमागं. घाटाचा रस्ता आहे, भीती वाटते. बरेच ॲक्सिडेंट होतात. बस कोसळत राहतात दरीमध्ये, तर भीती वाटते इथून जाताना. आता सवय लागली. 15-16 वर्ष झालं आम्ही याच रस्त्याने जातो. तर आता थोडं बरं वाटतं. आणि मी गावाकडून घाटे आणले होते, हरभरे घरच्या शेतातले. त्यावर टाकले. रात्री 9 वाजले आम्हाला यायला. पोरांचे पप्पा आलते मुरबाडला घ्यायला. आणि त्याच्यामध्ये तुरीच्या शेंगा शिजायला घातल्यात. मी मीठ टाकायला विसरले. थकलोत काल दिवसभराच्या प्रवासाने. घाटे भेटत नाहीत इकडं, महाग भेटतात खूप. आणि एक पोरगा घेऊन आला होता पेरू, 100 रुपयाचे 1.25 किलो. तर मी घेतले, पोरांना आवडते. बघू आपण मध्ये कसा निघतोय. तर सरदार पेरू आहे हा. माझ्या वडिलांच्या घरी बाग होती अशी पेरूंची. हा पिंक कलरचा निघलाय, जास्त पिकलेला नाही. गोड असतात असे पेरू. मला नगरमध्ये दिसले होते असे पेरू, घ्यायची इच्छा झाली ती, पण बसमध्ये असल्यामुळं नाही घेता आले. तर माझं देवाने ऐकलं बहुतेक, तो पोरगा घेऊन आला बसमध्येच पेरू. श्री स्वामी समर्थ. आणि इच्छा झाली तर आपल्याला मार्ग बरोबर भेटतो. तर पेरू कट करून घेतला आहे. मीठ टाकायचं त्याच्यावर, काळं मीठ पण टाकता येते. छान लागतो, पोरांना आवडतो, खायला चांगला लागतो हा पेरू. मी बऱ्याचशा भाज्या आणल्या होत्या गावाकडून, अर्धी गोणी. मला वाटलं होतं खराब होतील, पण नाही झाल्या खराब. मी प्लॅस्टिकच्या कॅरी बॅगऐवजी मी सुती कापडामध्ये बांधून आणल्या होत्या, त्याच्यामुळं नाही झाल्या खराब. 2-3 दिवसापूर्वीपासून तोडून ठेवल्या होत्या, फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या मी घरी पण. आणि मिरच्या पण भरपूर आणल्यात मी, 1 महिनाभर पुरतील एवढ्या. हिरव्या मिरच्या होत्या घरीच. पेरू पोरांनी संपवले. 3-4 बसले होते 1 किलोमध्ये, मोठे मोठे होते. आणि कालवडीला आलते. दूध आणि मोसंबी आणल्या होत्या. दूध आणलं होतं 4-5 लिटर म्हशीचं. आणि मोसंबी आणल्या होत्या, तर त्याच्यातले 2-4 टाकून आणल्यात मी बॅगेत. मेथीची भाजी घरचीच आहे ही, मी खुडून ठेवली होती घरी. आदल्या दिवशी टाईम होता तर मी नेसून ठेवली होती.
आणि फवारणी काहीच केलेली नाही, खत पाणी नाही त्याला, काहीच टाकलेलं. एकदम सेंद्रिय पद्धतीने आणलेली ही, कीड नाही काही नाही. आणि मी भाजी बनवली आज. ह्याला मुगाची डाळ टाकली. ह्यांना भाजी आवडती, आम्हाला सगळ्यालाच हिरवी भाजी आवडती मेथीची. थंडीच्या दिवसात भरपूर मेथीची भाजी भेटते इकडं. वालाच्या शेंगा पण मी तोडलेल्या भरपूर शेतामध्ये, भरपूर आणले मी. आता मला 8 दिवस पुरेल एवढं. 8 दिवस काही गरज नाही आता काही घ्यायची. भरपूर भाज्या झाल्यात माझ्याकडं, फ्रीज गच्च भरला आहे. जास्त दिवस फ्रीजमध्ये भाज्या ठेवल्यावर त्याची चव जाते. तुरीच्या शेंगा पण आणल्यात मी, सरांना दिले मी बरेचशा. थोड्याशा मिरच्या, शेंगा, हरभऱ्याची भाजी. हे बघा मी मिरच्या आणल्यात. मला मिरच्या भरपूर आवडतात खायला. आणि ह्या मिरच्या आता मी मस्तपैकी तव्यावर तळणार आहे. अशा मिरच्याला बघून माझा मोहच आवरत नाही. काही हो, मला मिरच्या भरपूर आवडतात. हिरवी मिरचीचे प्रत्येक पदार्थ आवडतात मला. आणि ह्या 2-3 किलो तरी असतील, तरी मी एक जणाला दिले आहेत, वाटल्यात काही. आणि माझ्या एका मैत्रिणीनं शेपू चुक्याची भाजी सांगितली होती, तर मी तिच्यासाठी शेपू चुका आणलाय. हे बघा इथं, हा शेपू चुका आहे, शेपू आहे हा. ही करडीची भाजी आहे. खाली टोमॅटो आहेत आणि ही कोथिंबीर आहे, शेतातलीच आहे. फवारणी बिवारणी बिलकुल केलेली नाही ह्याच्यावर, एकदम प्युअर आहे, गावरान. हां, हे आलं कशात टाकू? आलं ठेवायची टोकरी देईन. हे बघा कांद्याची पात सासूबाईने आणली होती, पेंडी अशी बांधून आणली होती, व्यवस्थित चांगली राहिली. फ्रीजमध्ये ठेवली होती मी. घरीच कांदे लावलेत शेतात, याच्या मी 2 भाज्या करणार आहे. मला कांद्याची पात आवडती आणि ही माझी लहानपणापासूनची आवडती भाजी शेपू. याच्या पण 2-3 भाज्या होतील. मी सुती कापड्यामध्ये बांधून ठेवलं होतं, त्याच्यामुळे काहीच खराब झाल्या नाहीत पालेभाज्या. आज 3 दिवस झाले या भाज्या फुडलेल्या. आता 8 दिवस मला भाज्या घ्यायची गरज नाही. ह्या भाज्या मला एवढ्या पुरत्यात आणि एकदम चांगली राहिली बघा. ह्याच्या फांद्या खुडून आणल्या होत्या. या भाज्या करणार मी आता ठेवून अशा. फ्रीजमध्ये जास्त दिवस भाज्या ठेवल्याने त्याची टेस्ट बिघडती भाजीची, वेल्यासारखं खमंगपणा येत नाही भाजीला. ही आलं ठेवायची टोकरी आहे, मी ऑनलाईन मागवली होती फ्लिपकार्टवरून. करते ना काहीतरी. दही पण आहे, मिरची करू का? काजू बदाम ठेवले होते मी जाताना, चांगले राहिले ते. काजू संपले याच्यातले. मनुके पण आहेत, काळे आणि पिवळे. पोरांना खायला होतील आता हे. एवढं दही आहे माझ्याकडं. मी आता याचं मिरचू करते. मिरची आवडते मला. चला, मिरचूची रेसिपी मी टाकलेली अगोदरच. काल यायला रात्री उशीर झाला होता, 9 वाजले. यांचे पप्पा घ्यायला आलते मुरबाडला, पोरांचे पप्पा. तर काल गाडी सकाळी पंक्चर झाल्यामुळे आम्हाला 3 तास लेट झाला, नाहीतर आम्ही लवकर आलो असतो. तर आता संध्याकाळचे 6:30 वाजलेत. मी जरासा आराम केला आणि आत्ताच फ्रेश झाले, उठून चहा पिला आणि आता संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागते. दुपारचा स्वयंपाक आहे काही. आज 3री वेळ ही स्वयंपाक करायची. जास्तीचं काही केलं नाही मी आज, प्रवासाने थकल्यामुळं जास्त काही केलं नाही. सकाळी स्वयंपाक केला तेवढा. आरुनीच घराची साफसफाई केली सकाळी आणि कपडे धुतले तेवढे. ऐन दिवाळीच्या दिवशी अर्जुनचा ॲक्सिडेंट झालेला, नाकावर लागलेलं, त्याच्या गाडी ठोकून गेली त्याला. असा इथं 1 टाका पडला होता. डोळे त्याचे थोडक्यातून वाचले. तर 1 टाका घेतला होता, तर 10 दिवस लागले ते टाका तोडायला. तर जखम बरी झाली पूर्णपैकी, बऱ्यापैकी. आणि मला पण त्रास होत होता, तर मला पण दवाखान्यात दाखवलं. माझे नॉर्मल आले रिपोर्ट सगळे. आता बरं वाटते मला पण.
तर चला मी स्वयंपाक करते आता. मला 2-3 दिवस लागतील. आता आम्ही 1 महिनाभर नव्हतो तिथं, तर घरामध्ये जाळ्या झाल्या, झुरळ झाले ते. तर मला सगळे भांडे साफसफाई करून घ्यावं लागेल. आणि आपण भेटू आता. मी कालचा आणि आजचा ब्लॉग टाकला आहे. तर चला, आजचा ब्लॉग कसा वाटला ते तुम्हाला सांगा. आवडलं तर लाईक करा. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जीना है तो हंस के जियो, जीवन में एक पल भी रोना ना. जीना है तो हंस के जियो, जीवन में एक पल भी रोना ना. हंसना ही तो है जिंदगी, रो रो के जीवन ये खोना ना. जीना है तो हंस के जियो.